नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत BMC क्लर्कची आता सेकंड रिस्पॉन्स शीट आली आहे। तर त्याच्यानंतर आता अंदाजित कट ऑफ किती लागणार आहे ते आपण अंदाजित कट ऑफ कास्ट वाईज पाहणार आहोत। प्रत्येक कास्टच्या किती जागा आहेत आणि किती प्रश्न तुमचे बरोबर पाहिजेत आणि अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो याचा मी पूर्ण चार्ट बनवलेला आहे, तो आपण पुढे पाहूया। त्याचप्रमाणे नॉर्मलायझेशनने आपले किती मार्क वाढतील किंवा किती मार्क कमी होऊ शकतात। त्याचप्रमाणे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला कधी बोलवतील आणि आपल्याला जॉईनिंग लेटर कोणत्या महिन्यापर्यंत कोणत्या तारखेपर्यंत मिळू शकते, ही संपूर्ण माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ न स्किप करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। त्याआधी मित्रांनो, तुम्ही आपले मार्क आहेत ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये या पॅटर्ननुसार तुम्हाला टाकायचे आहेत। म्हणजेच बघा, तुमचं कोणत्या दिवशी झालं 3 डिसेंबर, त्याचप्रमाणे कोणत्या शिफ्टनुसार झालं, त्यानंतर तुमची कोणती कास्ट आहे आणि मेल की फिमेल, आणि तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे। चला तर मित्रांनो, आपण BMC क्लर्कची अंदाजित कट ऑफ किती आहे हे आपण पाहूया। तर मित्रांनो, मी इथे 4 कॉलम केलेले आहेत। पहिला कॉलम कास्टचा, दुसरा त्या कास्टमध्ये किती जागा आहेत, त्यानंतर तुमचे किती प्रश्न बरोबर यायला पाहिजेत आणि आफ्टर नॉर्मलायझेशन किती मार्क मिळू शकतात। तर ओपन मेल साठी 167 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले होते आणि ज्यांचे 85 ते 90 प्रश्न बरोबर असतील आणि त्यांचा आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोअर 185 प्लस राहील, त्यांचं सिलेक्शन BMCमध्ये होऊ शकतं। ओपन फिमेलसाठी आज 152 जागांसाठी रिक्रुटमेंट आली होती आणि ज्यांचे 83 ते 88 प्रश्न बरोबर असतील आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोअर 180 प्लस जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर OBC मेलसाठी 148 जागांसाठी ही पदभरती होती आणि ज्यांचे 82 ते 85 प्लस ज्यांचे प्रश्न बरोबर असतील आणि त्यांचाच कट ऑफ हा 182 प्लस जाण्याची शक्यता आहे। OBC फिमेल यांच्यासाठी 136 जागा होते आणि त्यांच्यामध्ये ज्यांना 80 ते 85 प्रश्न ज्यांचे बरोबर असतील, त्याचप्रमाणे आफ्टर नॉर्मलायझेशन स्कोअर हा 178 प्लस जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर EWS मेलमध्ये 60 जागा होत्या आणि ज्यांचे 78 ते 80 प्रश्न बरोबर आले असतील आणि आफ्टर नॉर्मलायझेशन करून 175 प्लस ही लिस्ट जाण्याची शक्यता आहे। EWS फिमेलसाठी 56 जागा होते, ज्यांचे प्रश्न 75 ते 80 प्रश्न बरोबर यायला हवेत आणि 170 प्लस स्कोअर जाण्याची शक्यता। SEBC मेलमध्ये 60 जागा होते आणि ज्यांचे 72 ते 78 प्रश्न बरोबर आले असतील आणि त्यांचा कट ऑफ हा 172 प्लस जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर SEBC फिमेलसाठी 56 जागा होत्या आणि ज्यांचा स्कोअर हा 70 ते 75 प्रश्न बरोबर आले असतील, त्याचप्रमाणे 168 प्लस कट ऑफ जाण्याची शक्यता आहे। त्यानंतर मित्रांनो, VJNTA मेल फिमेल कॅन्डिडेट यांच्यासाठी फक्त 17 जागा होत्या आणि ज्यांचे प्रश्न 75 ते 80 बरोबर आले असतील तेच सेफ झोनमध्ये आहे। कारण की मित्रांनो, इथं जागा कमी असल्यामुळे लिस्ट हाय जाण्याची शक्यता आहे। त्याचप्रमाणे आफ्टर नॉर्मलायझेशन 180 प्लस हा कट ऑफ लागणार। त्याचप्रमाणे VJA फिमेल यांच्यासाठी फक्त 15 जागा होत्या आणि ज्यांना 72 ते 78 प्रश्न ज्यांचे बरोबर आले असतील ते सेफ स्कोअरमध्ये आहेत आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हाच स्कोअर 175 प्लस लिस्ट लागण्याची शक्यता आहे। त्यानंतर NTB मेलसाठी फक्त 18 जागा होत्या आणि ज्यांचे 74 ते 78 प्रश्न बरोबर आले असतील, त्याचप्रमाणे आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोअर 175 प्लस जाण्याची शक्यता। NTBमध्ये फक्त 16 जागा होत्या आणि 70 ते 75 प्रश्न ज्यांचे बरोबर आले असतील ते सेफ झोनमध्ये आहेत आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हाच कट ऑफ NTB फिमेलसाठी 170 प्लस जाऊ शकतो। त्यानंतर NTC मेलमध्ये फक्त 12 जागा होत्या आणि NT फिमेलसीमध्ये सुद्धा 12 जागा होत्या। तर मेल कॅन्डिडेटसाठी NTCमधील मेल कॅन्डिडेटसाठी 76 ते 80 प्रश्न ज्यांचे बरोबर आले असतील आणि नॉर्मलायझेशन नंतर 180 प्लस हा कट ऑफ जाऊ शकतो। तर SC फिमेलसाठी सुद्धा 12 जागा होत्या आणि 72 ते 76 प्लसच हा कट ऑफ जाईल आणि 175 प्लस मार्क हे आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर ज्यांना मिळाले असतील त्यांचंच सिलेक्शन होऊ शकतं। त्याप्रमाणे NTD मेलसाठी
हे 12 जागांसाठी पदभरती होती आणि ज्यांचे 75 ते 80 प्रश्न बरोबर आले असतील त्यांनाच ते सेफ झोनमध्ये आहेत आणि हा कट ऑफ अंदाजित 180 प्लस जाण्याची शक्यता. NTD फिमेलसाठी फक्त 11 जागा होत्या. याच कास्ट प्रवर्गासाठी सर्वात कमी जागा होत्या आणि ज्या महिलांना 72 ते 76 प्रश्न ज्यांचे बरोबर आले असतील त्यांचं ते कुठेतरी सेफ झोनमध्ये आहेत आणि त्याचप्रमाणे आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोअर 178 प्लस जाण्याची शक्यता आहे. तर SC मेलसाठी 47 जागांसाठी ही पदभरती होती आणि ज्यांचे 70 ते 75 प्लस, याच्यात मायनस पकडूच नका, 70 ते 75 प्लस ज्यांचे प्रश्न बरोबर असतील आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हा जो स्कोअर 165च्या वरतीच ही लिस्ट लागण्याची शक्यता आहे. SC फिमेलसाठी 43 जागा होत्या आणि ज्यांचे 68 ते 72 प्रश्न बरोबर आले असतील आणि नॉर्मलायझेशननंतर हा स्कोअर 160 प्लस जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर ST मेलमध्ये 48 जागा होत्या आणि ज्यांचे 70 ते 75 प्रश्न बरोबर आले असतील ते आता सेफ झोनमध्ये आहेत आणि अंदाजित कट ऑफ हा 170 प्लस जाण्याची शक्यता आहे. SC फिमेलमध्ये 45 जागा होत्या. त्याचप्रमाणे ज्यांचे 68 ते 72 प्रश्न बरोबर आले असतील आणि हाच नॉर्मलायझेशननंतर कट ऑफ हा 165 प्लस जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर दिव्यांग मित्रांनो, दिव्यांगांसाठी 74 जागा होत्या. तर दिव्यांगांमध्ये 65 ते 70 प्रश्न ज्यांचे बरोबर आले असतील आणि हाच कट ऑफ 170 प्लस जाण्याची शक्यता आहे. 170 प्लसच जाणार, याच्या खाली येण्याची शक्यता नाही. त्याचप्रमाणे अनाथांसाठी 18 जागांसाठी ही पदभरती होती आणि त्याच्यात ज्यांचे 68 ते 72 प्रश्न बरोबर आले असतील आणि हीच नॉर्मलायझेशननंतर 145 प्लस जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर स्पोर्ट्स कोटा. तर मित्रांनो, स्पोर्ट्स कोटामध्ये 92 जागा होत्या आणि ज्यांचे 70 ते 75 प्रश्न बरोबर आले असतील त्यांना ते सेफ झोनमध्ये आहेत. ज्यांचे 70 ते 75 प्रश्न बरोबर आले असतील ते सेफ झोनमध्ये आहेत आणि अंदाजित कट ऑफ हा नॉर्मलायझेशननंतर 150च्या वरच लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर भूकंपग्रस्तांसाठी मित्रांनो 38 जागा होत्या आणि ज्यांचे 65 ते 70 प्रश्न बरोबर आले असतील आणि आफ्टर नॉर्मलायझेशन हा स्कोअर 150च्या वर जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या मनात एक प्रश्न पडला असेल की सर एवढी लिस्ट हाय जाऊ शकते का? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, 1.5 लाख जवळजवळ विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी बसलेले होते, बरोबर. तर प्रत्येक प्रवर्गातील 5 ते 6 हजार विद्यार्थी तरी या प्रत्येक कास्टमध्ये त्यांनी फॉर्म भरलेला असेल, बरोबर. तर आपण एक अंदाज घेऊया की VJNTA मेलमध्ये फक्त 17 जागा आहेत, बरोबर. आणि फॉर्म जर त्या कास्टमध्ये 5 ते 6 हजार जण आले असतील तर त्याच्यापैकी निदान 50 ते 60 विद्यार्थ्यांना तरी विद्यार्थी असतील त्यांना 80 प्लस त्यांचे प्रश्न बरोबर आले असतील. त्याच्यामुळे मित्रांनो बघा, आता ज्यांना कमी मार्क मिळाले त्यांचं तर सिलेक्शन होऊ शकत नाही, परंतु जे टॉपला आहेत त्यांचं सिलेक्शन होतं. त्याच्यामुळेच मित्रांनो मेरिट ही हाय जाणार आणि 180 प्लस ज्यांचंच मार्क आफ्टर नॉर्मलायझेशन नंतर होतील त्यांचंच सिलेक्शन होईल. त्याच्यामुळे मित्रांनो कोणत्याही परीक्षेची लिस्ट हाय जाणारच, कारण की त्याच्यात जागा कमी असतात, ठीक आहे. तर मित्रांनो आता आपण पाहूया की सेकंड रिस्पॉन्स शीट तर आलेली आहे. तर आता अंतिम निवड यादी कधीपर्यंत मित्रांनो येईल? तर मित्रांनो बघा, आता डायरेक्ट नॉर्मलायझेशनची प्रोसेस चालू आहे. त्या नॉर्मलायझेशनच्या प्रोसेस संपल्यानंतर म्हणजेच माझ्या अंदाजानुसार एक 10 ते 15 दिवस नॉर्मलायझेशनच्या प्रोसेससाठी लागेल आणि त्यानंतर BMC आणि TCS कंपनी डायरेक्ट अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. म्हणजेच आता तिसरी उत्तरतालिका येण्याची शक्यता नाही आहे. फक्त मित्रांनो आता डायरेक्ट अंतिम निवड यादी प्रस्थापित होणार आहे. त्यामध्ये आपल्याला नॉर्मलायझेशननंतर किती मार्क मिळालेले आहेत हे अंतिम निवड यादीमध्ये आपल्याला मार्क्स कळतील. त्याचप्रमाणे कोणत्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे हेही सुद्धा आपल्याला त्या अंतिम निवड यादीमध्ये समजणार आहे. तर त्या अंतिम निवड यादी ही 28 फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत येण्याची शक्यता आहे किंवा मार्च महिन्याच्या फर्स्ट वीकपर्यंत ही अंतिम निवड यादी आपल्याला भेटेल. त्याचप्रमाणे या अंतिम यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असेल तर त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कधी बोलवलं जाईल? तर मित्रांनो एक लक्षात घ्या की मे महिन्यात BMCचे इलेक्शन आहेत.
तर त्या BMCच्या इलेक्शनच्या आधी त्यांना ही संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे आणि त्यांना इलेक्शन ड्युटीसुद्धा लावायची आहे। तर त्याच्यामुळे मित्रांनो, जर मे महिन्यात जर इलेक्शन असेल तर त्याच्या आधी आचारसंहिता लागते। त्याच्यामुळेच मार्च महिन्याच्या एंडिंगला किंवा एप्रिल महिन्याच्या फर्स्ट वीकला आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं जाईल आणि त्यानंतर लगेचच 15 दिवसानंतर किंवा 1 महिना आधी आपल्याला जॉईनिंग लेटरसुद्धा मिळेल आणि आपल्याला लगेच ड्युटीला जॉईन करावं लागेल। कारण की मित्रांनो, इलेक्शन ड्युटीची सर्व प्रोसेस आपल्याला करावी लागणार आहे। त्यामुळे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्यांनी आपले सर्व डॉक्युमेंट्स हे आपल्या गोळा करून ठेवा, जे तुम्हाला डॉक्युमेंट्सला आवश्यक असतात। म्हणजेच ज्या कास्टसाठी नॉन क्रिमिनल आवश्यक आहे त्यांनी नॉन क्रिमिनल, त्याचप्रमाणे कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट, इन्कम सर्टिफिकेट, आपले पासपोर्ट फोटो, त्याचप्रमाणे BMCचा तुम्ही फॉर्म भरला आहे त्याची एक रंगीत प्रिंट, असे सर्व डॉक्युमेंट मित्रांनो तुम्ही एक बंच तयार करून ठेवा। तुम्हाला जेव्हाही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येईल तेव्हा तुमच्याकडं हे डॉक्युमेंट नाही ते डॉक्युमेंट नाहीत असं करू नका। कारण की मित्रांनो, हे सिलेक्शन खूप मेहनतीने होत असतं आणि जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमुळे जर सिलेक्शन नाही झालं तर मित्रांनो, हे तर पूर्णपणे तुमचीच चुकी असणार आहे। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही तुमचे सर्व डॉक्युमेंट एक बंच तयार ठेवा। ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो खचून जायचं नाही। 2025मध्ये खूप जागा येणार आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला फॉर्म भरून नक्कीच 2025मध्ये एखादी पोस्ट मिळवायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।